Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 10 Science and Technology part 2, and the name of lesson is Introduction to Microbiology. Student, this is the fifth video of this lesson. I am Rathod Narendra Manik Rao welcoming you in the online class. मायक्रोब्स यूज्ड इन क्लीन टेक्नॉलॉजी. बघा, काही मायक्रोबचा वापर क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. ते कुठले कुठे आहेत बघा? थायोबॅसिली अँड सल्फोबॅसिली. दीज आर द मायक्रोब्स यूज्ड इन अ क्लीन टेक्नॉलॉजी अँड दीज मायक्रोब्स कन्वर्ट द हेवी मेटल इनटू कंपाऊंड बिफोर लिचिंग. लिचिंगच्या अगोदर जे हेवी मेटल्स आहेत त्याचं रूपांतरण कंपाऊंडमध्ये करण्याचं काम हे मायक्रोब्स करतात. पुढं आहे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, त्याला आपण म्हणतो HCB, अँड सुडोमोनास स्पेसीज अँड अल्कॅनोनोरॅक्स बार्कुमेनेसिस. अँड these microbes are used to treat oil spill by destroying the pyrimidines and other chemicals. Conversion of hydrocarbon into carbon dioxide and water. Then Vibrio Ideonella succinesis. These microbes decomposition of PET, polyethylene टेरेफेथलेट पॉलिस्टर, म्हणजे पॉलिइथिलीन टेरेफेथलेट पॉलिस्टरचं डिकम्पोजिशन ह्या मायक्रोब्स मार्फत केलं जातं. देन ॲसिटिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसेस, नोरॅडिया, अँटिनोप्लॅनेस. These all are fungi and these microbes are used for decomposition of rubber from the garbage. गार्बेज मधला रबर डिकम्पोज करण्यासाठी ह्या मायक्रोबचा वापर केला जातो. देन ॲसिडोफिलम स्पेसीज अँड ॲसिडोबॅसिलस फोरेक्झिडोनेस कंट्रोल ऑफ सॉइल पोल्युशन कॉज्ड बाय ॲसिड रेन. बघा, ॲसिडोफिलम स्पेसीज अँड ॲसिडोबॅसिलस फेरॉक्सिडेन्स हे जे मायक्रोब्स आहेत हे काय करतात? ॲसिड रेनमुळे जे पोल्युशन झालेलं आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम ते करतात. जिओबॅक्टर कन्व्हर्जन ऑफ सॉल्ट ऑफ युरॅनियम इंटू इन्सोल्युबल सॉल्ट. युरॅनियम सॉल्टचं कन्व्हर्जन कशामध्ये? इन्सोल्युबल सॉल्टमध्ये करण्याचं काम हे मायक्रोब्स करतात. तर कॅन यू टेल, यू मस्ट हॅव सीन ऑर रीड दॅट न्यूज ऑफ फेड फिशेस ऑर ऑइली वॉटर accumulating at the sea coast. Why does it happens? तर there are various causes of oil spill occurring in the marine water. बघा, ऑइल स्पिलचे अनेक कारण असू शकतात. फॉर एक्झाम्पल, ॲक्सिडेंट ऑफ ऑइल टँकर्स that transport crude oil, spillage of through offshore oil well, then pollutant released through the influent from shore. अशा अनेक कारणामार्फत हे ऑइल स्पिलिंग त्या समुद्रामध्ये होऊ शकतं. then the oil spill from an oil film on the surface of water. जे ऑइल स्पिल झालेलं आहे ते पाण्याच्या सरफेसवर एक काय करतं? एक थर तयार करतं, एक फिल्म तयार करतं. अँड इट कॉज डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन इन वॉटर. याच्यामुळे पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं? कमी होतं. अँड इट ऑल्सो कंटेन हॅझार्ड्स हायड्रोकार्बन विच रिझल्ट इन द डेथ ऑफ फिशेस. मग त्या ऑइलमध्ये घातक असे हायड्रोकार्बन्स असतात आणि ते त्या माशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. आता आपण पाहतोय मायक्रोब्स अँड फार्मिंग. Here, how the bacteria present in a soil and root nodules of a leguminous plants are useful. बघा, the leguminous plants have root nodules in which the bacteria Rhizobium residus
symbiotically with the plant such as pea, beans and soybeans. बघा, रिझोमोनास रेसिड्यूज नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो ह्या जे प्लांट्स आहेत ज्याला रूट्सला नोडल्स असतात जसे की पीज, बीन्स आणि सोयाबीन या ठिकाणी तो आपल्याला पाहायला मिळतो. अँड दिस बॅक्टेरिया सप्लाय नायट्राइट्स अँड अमायनो ॲसिड टू द प्लांट. मग हे जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, त्या वनस्पतींना नायट्रेट आणि अमायनो ॲसिडचं सप्लाय करत असतात. अँड दे हॅव कॅपॅसिटी टू कन्वर्ट नायट्रोजन इन टू सॉईल अँड एअर टू फॉर्म सच कंपाऊंड्स. बघा, हे जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये एक क्षमता असते, ते काय करतायत, कन्वर्ट द नायट्रोजन इन द सॉईल अँड एअर टू फॉर्म सच कंपाऊंड्स. देन दिस इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियल नायट्रोजन फिक्सेशन. वातावरणातली जी हवा आहे त्या हवेतून नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात, म्हणून ह्याला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. अँड in return the plants provide energy in the form of carbohydrate and the place to stay in the root nodules to the bacteria. And some more bacteria and blue green algae such as Anabaena, Nostoc and Azotobacter are free living in the soil. बघा, याच्यासोबत आणखीन काही बॅक्टेरियाज किंवा मायक्रोब्स आपल्याला जमिनीमध्ये फ्री लिव्हिंग स्टेटमध्ये पाहायला मिळतात. दे टू परफॉर्म सिमिलर फंक्शन ऑफ नायट्रोजन फिक्शन. हे सुद्धा नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. अँड बोथ टाईप ऑफ बॅक्टेरिया मेक द सॉईल फर्टाईल अँड रिड्यूस द डिमांड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. मग ह्या बॅक्टेरियाचं काम काय आहे, जी जमीन आहे ती सुपीक करणे आणि केमिकल फर्टिलायझरची गरज कमी करणं हे यांचं काम आहे. बघा, मायक्रोबाईल इनॉक्युलंट्स. आता इनॉक्युलंट्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट्स आर प्रोड्युस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशनच्या प्रोसेसच्या मार्फत मायक्रोबाईल इनॉक्युलंट्स तयार केले जातात. अँड दिस इनॉक्युलंट्स आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सोईंग अँड सम ऑफ द इनॉक्युलंट्स आर रिलीज्ड इन टू प्लांट. बट मग काही इनॉक्युलंट जे आहेत ते काय करतात, जमिनीमध्ये डायरेक्ट सोडले जातात किंवा पेरणी अगोदर ते पेरणीचं बी त्या इनॉक्युलंट्समध्ये भिजवलं जातं जेणेकरून त्या बियांची क्षमता वाढेल. आता याचं बेनिफिट काय आहे, तर मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट्स हेल्प्स इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाइंग न्यूट्रियंट्स. त्या प्लांट ग्रोथला कारणीभूत ठरतात, ते अन्न पुरवठा करतात आणि प्लांटच्या वाढीसाठी ते इनॉक्युलंट्स काय करतात, मदत करतात. अँड दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. जे व्हेजिटेरियन फूड आहे त्या क्वालिटीमध्ये ते इम्प्रूव्ह करतात. अँड सोल्युशन कंटेनिंग ॲझोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजन इज युज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ह्या ॲझोटोबॅक्टरचा आणि नायट्रोजनस आर्टिफिशियल नायट्रोजनचा वापर त्या ठिकाणी केला जातो. अँड सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर इन प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ दिस सोल्युशन. या सोल्युशनचा वापर कुठला, ॲझोटोबॅक्टर आणि आर्टिफिशियल नायट्रोजनचा सोल्युशनचा वापर करून आपण जमिनीची जी काही पोल्युशन झालेलं आहे त्या पोल्युशनवर आपण काय करू शकतो, कंट्रोल मिळवू शकतो. फ्लोरोएसिटामाइड like chemicals are mixed with the soil due to use of chemical pesticide in agriculture. बघा, केमिकल पेस्टिसाइडनं जे आपल्या जमिनीची नुकसान झालेलं आहे ते कमी करण्यासाठी काय केलं जातं, फ्लोरोएसिटामाइड केमिकल त्यात ॲड केलं जातं. दिस प्रूव्ह टू हार्मफुल टू अदर प्लांट अँड ॲनिमल ॲज वेल ॲज कॉज स्किन डिसीजेस टू ह्युमन. याचा वापरानं काय होतं, तर जे अदर ॲनिमल्स किंवा मायक्रोब्स त्या जमिनीवर आहेत त्यांचं नुकसान होतं. त्याचबरोबर आपल्या स्किनचं बर्निंगसुद्धा किंवा स्किन डिसीजसुद्धा आपल्याला होऊ शकतात. अँड दीज पेस्टिसाइड्स इन द सॉईल कॅन बी डिस्ट्रॉईड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मग हे जे केमिकल्सचं जे नुकसान झालेलं आहे
किंवा जो अंश आहे तो मायक्रोबच्या साहाय्याने आपण तो कमी करू शकतो. बायो इन्सेक्टिसाइड्स कुठले आहेत बघा. बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजिन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग हे जे टॉक्झिन फंगल टॉक्झिन विच कॅन डिस्ट्रॉय द पेट्स अँड पॅथोजिन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड, हे त्या वनस्पतीला डायरेक्टली त्या प्लांटला बायोटेक्नॉलॉजीच्या मार्फत त्या डायरेक्टली त्या प्लांट्सला आपण देऊ शकतो. अँड बिईंग टॉक्झिक टू इन्सेक्ट दे डू नॉट कंझ्युम द प्लांट. हे इन्सेक्ट्सला टॉक्झिक जरी असले तरी त्या प्लांट्सला कुठलाही हार्म ते पोहोचवत नाहीत. सिमिलर टू बॅक्टेरिया सम स्पेसीज ऑफ फंगाई अँड व्हायरसेस आर ऑल्सो युजफुल ॲज अ पेस्टिसाइड. ह्या बॅक्टेरियाबरोबर काही व्हायरसेस आणि काही फंगाईज सुद्धा पेस्टिसाइड्स म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. स्पायनोसाइड अ बाय प्रोडक्ट ऑफ fermentation is a biopesticide. Here we may complete the video. If you like, please share and subscribe. Thank you.